छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनीच त्यांच्या स्मारकाच्या कामावर भ्रष्टाचाराचे काळे सावट असल्याचा गंभीर आरोप समोर येत असल्याने संतापाची लाट उसळली आहे। मोशी येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी थेट प्रशासनालाच धारेवर धरलं। शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उभाळे आणि राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्यासह आक्रमक झालेल्या नगरसेवकांनी महापालिकेच्या दालनात जोरदार आंदोलन छेडत स्मारकाच्या नावाखाली घोटाळा चालणार नाही असा इशारा दिला। सभागृहातही या मुद्द्यांवरून प्रचंड गदारोळ झाला आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। इतक्यावरच न थांबता आंदोलनकर्त्यांनी महापालिकेच्या मुख्य गेटवर धडक देत निषेध व्यक्त केला। शंभूप्रेमी जागे झाले आहेत, आता भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही असा इशारा देत सर्वसामान्य नागरिकांनाही या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। या प्रकरणाची तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला। संभाजी महाराजांच्या स्मारकावरच प्रश्नचिन्ह उभं राहिल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे। निश्चितपणे धनेश्वर बिल्डरचं उखळ पांढरं करण्यासाठीच ह्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत। धनेश्वर बिल्डर जो आहे त्याची नेटवर्थ म्हणजे पत वाढवण्यासाठी 2 टेंडर क्लब करण्यात आले। या 50 कोटीच्या निविदेमध्ये 65% विद्युतचं काम आहे आणि धनेश्वर बिल्डर हा स्थापत्यविषयक सिव्हिल असताना त्याला तो क्लब करून त्याच्या नावाने वर्क ऑर्डर देण्यात आली। त्याचप्रमाणे पुतळ्याचं काम हे स्वर्गीय राम सुतार साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांनी काम केलेलं असताना सुद्धा त्याच्यात मोठा रोल असताना सुद्धा ते सुद्धा जॉईंट व्हेंचर करून ती ऑर्डर सुद्धा धनेश्वर बिल्डरच्या नावाने देण्यात आली, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये त्याचा वाढलेला टर्नओव्हर दिसावा आणि अशा प्रकारची कामं त्याला मिळावीत हा इकडच्या काही लोकांचा डाव आहे। महत्त्वाचं म्हणजे पुतळ्याची निविदा जर वेगळी काढली असती तर ते श्रेय राम सुतार साहेबांचं होतं, ते त्यांना मिळालं असतं नव्हे तर आमचा 100% त्यांच्यावरती विश्वास होता। परंतु स्थापत्यविषयक इलेक्ट्रिकलची कामं, पुतळ्याचं काम सगळ्या आणि जुना जो पुतळा ज्या ठिकाणी बसणार होता त्या ठिकाणी सुद्धा 20 कोटी रुपये खर्च केलेत आणि ते सगळे पैसे पाण्यामध्ये गेलेत। त्या 20 कोटीमध्ये 5 कोटीची तर निविदा सुद्धा काढली नाही, ते थेट पद्धतीने त्या कंपनीला काम देण्यात आलेलं आहे आणि 20 कोटी ते पाण्यात गेलेले असताना नवीन ठिकाणी म्हणजे तिथंही धनेश्वर जुन्या पुतळ्याच्या कामाच्या ठिकाणी आणि नवीन ठिकाणी सुद्धा धनेश्वरच कसा काय येतो। तिथं त्यांनी 0.5 नी टेंडर घेतलं होतं आणि इथं तर ॲट पारनी घेतलेलं आहे। ॲट पार म्हणजे ऑलरेडी जे अंदाजपत्रकीय रक्कम आहे ती आधीच फुगवण्यात आली आहे 10 ते 20% आणि त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा इलेक्ट्रिकल आणि स्थापत्याची कामं आमच्या स्थायी समितीच्या अजेंडामध्ये 20 ते 30% आणि 38% बिलो गेली आणि अशी कामं ह्यांना इक्वलंट रेटला दिली गेली आणि इलेक्ट्रिकल आणि स्थापत्य एकत्र करून पुन्हा धनेश्वरच। मग या धनेश्वरवरती काय महानगरपालिकेचा जावई आहे का तो? मग एवढे मेहरबानी का? आणि कुणीच बोलायला तयार नाही। 4 वर्ष प्रशासकीय राजवट होती, सगळ्या कामाची तर चौकशी होणारच आहे, व्हायलाच पाहिजे। परंतु छत्रपती संभाजी महाराज जे संपूर्ण जगाचे, देशाचे, आपले स्वतःचे सगळ्यांचे दैवत आहेत, आम्हाला या गोष्टीचा निषेध करावा वाटतो की या अशा कामात सुद्धा यांनी स्मारकाच्या कामात सुद्धा पैसे खाल्लेले आहेत। मी भारतीय जनता पार्टीचा निषेध करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अजून एक बोगस संस्था करण्याचं चाललेलं आहे, जेणेकरून या संस्थेच्या माध्यमातून ही ती जागा छत्रपती संभाजी महाराज या सगळ्यावरती ताबा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे असं भविष्यात दिसतंय। तर ही जर समिती झाली तर त्याच्यामध्ये माननीय महापौर, माननीय विरोधी पक्ष नेते, स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि सर्व पक्षाचे गटनेते या समितीमध्ये असायला पाहिजे ना। कोणीही खाजगी कोणती संस्था या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही। तर तसं झालं तर माननीय मुख्यमंत्री वेळ पडली तर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींकडे सुद्धा याची तक्रार। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा छत्रपती धर्मवीर संभाजीराव महाराज यांचा आज बलिदान दिवस आहे। आम्ही त्यांच्या पुतळ्याजवळ जाऊन त्यांचं स्मरण, त्यांचं दर्शन घेऊन या ठिकाणी स्मारकाजवळ जाऊन दर्शन घेऊन इथपर्यंत आलेलो आहे। मला असं वाटतं की कोणत्याही युगपुरुषांच्या नावाखाली योग्य रीतीनं किमान त्यांचे डोळ्यासमोरचे आदर्श ठेवून तरी काम करावं। आज परिस्थिती अशी आहे, एक भावनात्मक वातावरण तयार करायचं युगपुरुषांच्या नावाखाली, मग आपल्याला त्यांना आपण कशा प्रकारे आठवणीत ठेवू इच्छितो, त्यांच्यासमोर त्यांच्या पायाशी त्यांच्या नावानं आपण ज्या पद्धतीने भ्रष्टाचार करणार असू ही खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे का? तुम्ही 25-30 कोटीचं निविदा प्रक्रिया 51-52 कोटीवर तुम्ही नेता। आम्ही आयुक्तांना सांगितलं की त्याच्यामध्ये तुम्ही स्मारक जगात 1 नंबर असं नसं करावं, त्याच्याबद्दल आमची मुळीच हरकत नाही, पण त्याच्यामध्ये पारदर्शकता असावी। 1000 रुपयाचं काम तुम्ही 1 लाखावरून घेणार असेल तर संभाजी महाराजांच्या ज्या व्यक्तीनं, ज्या महापुरुषानं
40 दिवस त्यांना धर्माचं रक्षण करण्यासाठी सहन केलं, हालहाल करून गेले. त्यांच्या स्मारकावर तुम्ही अशा पद्धतीने पैशाचं हे करता आणि हे कितपत योग्य आहे. म्हणून आम्ही आता नवीन आयुक्त आलेले आहेत, त्यांना सांगितलं की साहेब आमचं मुळीच काही मत नाही, तुम्ही आणखीन सुंदर करा, जगातलं टॉपमोस्ट पर्यटन करा, परंतु त्याच्यामध्ये पारदर्शकता. आणि आम्ही स्वतः आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, आम्ही विश्वजित बारणे, आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या येऊन ते निवेदन दिलेलं आहे.